नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे। आपण इंग्रजी भाषा कौशल्य भाग 8 यामध्ये पास्ट टेन म्हणजे भूतकाळ याविषयी माहिती मिळवणार आहोत। पास्ट टेन म्हणजे भूतकाळ। भूतकाळात 4 उपप्रकार पडतात। 1 सिंपल पास्ट टेन साधा भूतकाळ, 2 कंटिन्युअस पास्ट टेन अपूर्ण भूतकाळ, 3 परफेक्ट पास्ट टेन पूर्ण भूतकाळ आणि 4 परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन पूर्ण अपूर्ण भूतकाळ। प्रथम आपण सिंपल पास्ट टेन म्हणजे साधा भूतकाळ याविषयी माहिती घेऊया। साध्या भूतकाळात क्रिया पूर्ण झालेल्या असतात। सूत्र आहे कर्ता अधिक भूतकाळी क्रियापद अधिक कर्म। आता या सूत्रामध्ये क्रियापदाचे भूतकाळी क्रियापद आलेलं आहे। आपण पार्ट ऑफ द स्पीच यामध्ये वर्ब हा जो भाग पाहिला होता त्यामध्ये क्रियापदाची रूपं पाहिली होती। तरीसुद्धा आपण थोडी क्रियापदांची माहिती मिळवूया। क्रियापदांची रूपे। इंग्रजीच्या वाक्यात तुम्हाला काळानुसार गरजेनुसार क्रियापदाचे योग्य रूप वापरावे लागते। कोणत्या परिस्थितीत क्रियापदाचे कोणते रूप वापरतात ते माहीत असणं आवश्यक आहे। जवळपास कुठल्याही क्रियापदाची 4 रूपे असतात। मूळ क्रियापद म्हणजेच पहिले रूप, बेर इन्फेंटिव्ह, भूतकाळ दुसरे रूप पास्ट टेन, तिसरे रूप पास्ट पार्टिसिपल आणि चौथे रूप म्हणजे आयएनजी रूप। आता आपण क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून दुसरे व तिसरे रूप कसे बनवले जाते हे पाहू। एक क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून दुसरे व तिसरे रूप बनवताना ईडी हे प्रत्यय लावतात। एक्झाम्पल बघूया। एक स्टार्ट, तर त्याला ईडी लागल्यानंतर स्टार्टेड आणि स्टार्टेड। आता ईडी हा प्रत्यय हा उच्चारात घ्यायचा नसतो, म्हणजे इथे स्टार्ट स्टार्ट आणि स्टार्ट याला ईडी लागेल। वॉश, त्याला ईडी लागल्यानंतर वॉश वॉश्ड, फिनिश फिनिश आणि फिनिश्ड, रॅन रॅन। तर ह्या ज्या क्रियापदांना ईडी प्रत्यय लागलेला आहे। दुसरा आहे क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या शेवटी ई असल्यास दुसरे व तिसरे रूप बनवताना फक्त डी लावतात। आता ईडी प्रत्यय जो आहे तो कसा लावतात तो वरती पाहिलेला 1 नंबरमध्ये, पण जर अगोदरच क्रियापदाच्या शेवटी ई आला असेल तर ईडी न लावता फक्त डी हे अक्षर लावायचे, म्हणजे त्याचं दुसरं आणि तिसरं रूप बनतं। जसं इथे एक एक्झाम्पलमध्ये लाईक, तर इथे शेवटी ई आलेला आहे म्हणून इथं फक्त डी घ्यावा लागेल। लाईक ईडी लागेल, म्हणजे ईडी पूर्ण असतो, तर त्यापैकी ई हा अक्षर आलेला असल्यामुळं फक्त डी लागेल। तर लाईक लाईक आणि लाईक। चेंज ह्याच्या शेवटीसुद्धा ई आलेला आहे, फक्त इथं डी लागेल। आणि ते टायर याच्यामध्ये सुद्धा ई आलेला आहे, तर इथे डी हे अक्षर लागून दुसरं आणि तिसरं रूप बनेल। लव ह्याच्यामध्ये सुद्धा ई हे शेवटी अक्षर आल्यामुळं फक्त डी लागेल। लव इथे ईडी म्हणजे पूर्ण होऊन, म्हणजे ईडी हे अक्षर पूर्ण न लावता डी फक्त लावायचा आहे, तर इथे दुसरं आणि तिसरं रूप अशा प्रकारे बनेल। त्यानंतर तिसरा नियम आहे क्रियापदाच्या शेवटी वाय असल्यास वायचे आय करून ईडी लावतात। जसं एक्झाम्पलमध्ये एक ट्राय, तर इथे ट्रायच्या शेवटी वाय आलेला आहे, तर वायचा लोप होऊन ईडी प्रत्यय लावताना वायचा लोप होऊन आय बनेल, म्हणजे ट्राईड। त्यानंतर क्राय, त्याला वायचा लोप होऊन आय होईल आणि ईडी लागेल। स्टडी, त्यामध्ये वायचा लोप होऊन आय बनेल आणि इथे ईडी लागेल, स्टडीज। कॅरी, इथे सुद्धा वायचा लोप होऊन आय बनेल आणि ईडी लागेल। अशा प्रकारे दुसरं आणि तिसरं रूप या क्रियापदांची 3 रूपं बनतील। पण वाय पूर्वी सोर म्हणजे AEIOU असल्यास सरळ ईडी लावतात। आता वरती जे तुम्ही मूळ रूपं पाहिली होती, इथे ट्राय, क्राय, स्टडी आणि कॅरी, तर
तर इथं वायच्या अगोदर इथे आर, त्यानंतर ट्रायमध्ये आर आणि क्रायमध्ये आर आलेला आहे, स्टडीमध्ये डी आलेला आहे आणि कॅरीमध्ये आर आलेले. ही सगळी व्यंजनं आहेत. तर इथे सांगितल्याप्रमाणे पण वाय पूर्वी स्वर म्हणजे ए ई आय ओ यू असल्यास सरळ ई डी लावतात. म्हणजे वायच्या अगोदर स्वर असेल तर डायरेक्ट ई डी लावायचा, वायचा लोप करायचा नाही, वायचा आय करायचा नाही. तर इथे एक्झाम्पल बघूया. एक प्ले. आता हा प्ले हे जे मूळ क्रियापद आहे, इथे शेवटी वाय आलेला आहे. आपण वरचे जे क्रियापदं होती त्यामध्ये वायचा लोप करून आय केला होता, कारण त्या वायच्या अगोदर हे व्यंजन आलं होतं. आता इथे वायच्या अगोदर स्वर आलेला आहे. स्वरपैकी आले असेल तर वायचा लोप न होत करता डायरेक्ट ई डी हे प्रत्यय लावायचा आहे. मग इथं प्ले, त्याला ई डी लागलं, प्लेट आणि प्लेट. ओबे, तर इथे वायच्या अगोदर ई हे स्वर आलेला आहे, त्यामुळं डायरेक्ट ई डी लागेल. मग इथे कुठेही तुम्हाला वायचा लोप करायचा आहे, आय करायचा आहे आणि ई डी लावायचा आहे, हे या दोन नियमावरून कळतील. चौथा नियम आहे, क्रियापदाच्या पहिल्या रूपात शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर आल्यास दुसरे व तिसरे रूप करताना शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती करून ई डी लावतात. आता दुसरं आणि तिसरं रूप बनवताना जर शेवटच्या अक्षरापूर्वी जर स्वर जर आला असेल तर ई डी लावताना शेवटचं अक्षर दोनदा करायचं. तर एक्झाम्पलमध्ये, उदाहरणामध्ये बघूया. एक स्टॉप हे जे मूळ क्रियापद आहे त्यामध्ये शेवटी हे पी हे अक्षर आलेलं आहे आणि त्याच्या अगोदर ओ हे स्वर आलेलं आहे. त्यामुळे जर शेवटच्या अक्षराच्या पूर्वी जर स्वर आला असेल तर शेवटचं अक्षर दोनदा करून मग ई डी हे प्रत्यय लावायचं आहे. म्हणून इथे पी दोनदा होईल आणि ई डी लागेल, म्हणजे स्टॉपड. असं दुसरं आणि तिसरं रूप बनेल. त्यानंतर रॉब, तर बी हा जो शेवटी आला आहे त्याच्या अगोदर ओ हे स्वर आलेला आहे, म्हणून बी हे दोनदा होईल आणि ई डी लागेल. अशा प्रकारे दुसरं आणि तिसरं रूप बनेल. पण कुक हे जे मूळ क्रियापद आहे ह्या शेवटी के आलेला आहे आणि त्याच्या अगोदर ओ हे स्वर आलेले आहे, पण इथं दोनदा स्वर आलेले आहेत. एकदा स्वर आला असेल तर मग शेवटचं अक्षर दोनदा करून मग ई डी लावतात. इथे दोन स्वर आलेले आहेत, म्हणून इथे अपवाद म्हणून इथे ते हा नियम न पाळता इथे डायरेक्ट ई डी लावायचा आहे. म्हणजे कुक, ई डी लागल्यानंतर कुक आणि कुक असं होईल. क्रिया दर्शवणारा मूळ शब्द म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. ज्या क्रियापदाची दुसरी आणि तिसरी रूपे नियमानुसार होत नाहीत अशा क्रियापदाबद्दल आपण थोडी माहिती मिळूया. क्रियापदाचे पहिले रूप, दुसरे रूप आणि तिसरे रूप. एक, राईट म्हणजे लिहिणे. रोट लिहिले आणि रिटन म्हणजे लिहिलेले. दुसरा आहे टीच म्हणजे शिकवणे. टॉट म्हणजे शिकवले आणि टॉट शिकवलेले. तिसरा आहे फॉरगेट म्हणजे विसरणे. फॉरगॉट म्हणजे विसरला आणि फॉरगॉटन म्हणजे विसरलेला. त्यानंतर चौथा आहे गो म्हणजे जाणे. वेंट त्याचा भूतकाळ आहे, दुसरं रूप म्हणजे गेला, आणि गॉन म्हणजे गेलेला. तर अशा प्रकारे ही जी क्रियापदं आहेत यांची जी दुसरी आणि तिसरी रूपे ही वेगळी तयार होतात. म्हणून ह्या पद्धतीची क्रियापदं अनेक वेळा लिहून ती पाठांतर करणं गरजेचं असतं. यासाठी मी तुम्हाला क्रियापदांची पहिले रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप याचे चार्ट देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही क्रियापदं म्हणजे वर्ब जे आहेत ही इंग्रजी भाषा कौशल्याचे खजिना म्हणूया आपण. तर हा खजिना जेवढा तुम्ही अवगत करतान, जेवढा तुमच्याकडे साठेल, तेवढं तुम्हाला इंग्रजीबद्दल बोलण्याचं खूप प्रमाणामध्ये तुमचं म्हणजे सोपं होईल. त्यासाठी ही जी क्रियापदं आहेत ही क्रियापदं तुमच्याकडे जर जुन्या वह्या असतील तर त्याची जी शिल्लक पानं असतील ती काढून एक रफ वही बनवा. ही क्रियापदं
जर तुम्ही प्रत्येक क्रियापदाचे स्पेलिंग हे 20-20 वेळा लिहून त्याचे अर्थ पाठांतर केले तर तुम्हाला दररोज तुम्ही 10 क्रियापदं 20-20 वेळा लिहून ती अर्थानुसार पाठ करा आणि ही सगळी क्रियापदं आणि त्याची रूपे ही चांगल्या प्रकारे अवगत करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल पास्ट टेन म्हणजे साधा भूतकाळ याचं सूत्र आपण पाहिलं होतं. सूत्र असं होतं की कर्ता अधिक भूतकाळी क्रियापद अधिक कर्म. तर यानुसार आपण जर सेंटेन्स बनवायची झाली तर आपण जो पहिल्या याच्या टेन्समध्ये जो तक्ता बनवत होतो तर ह्याचा डायरेक्ट इथे तक्ता न बनवता वाक्य अशी होती की प्रथम पुरुष जो आय आहे, आय एट अ मँगो म्हणजे मी एक आंबा खाल्ला. आयचं अनेक वचन वी आहे तर वी एट अ मँगो आम्ही एक आंबा खाल्ला. त्यानंतर यू द्वितीय पुरुष आहे, यू एट अ मँगो आणि त्याचं अनेक यूच असतं. तर तू किंवा तुम्ही एक आंबा खाल्ला. त्यानंतर सी ही आणि इट एट अ मँगो. तर ह्यामध्ये 3 वाक्य आहे. ती 3 वाक्य वेगवेगळे करून तुम्ही लिहू शकता. ही एट अ मँगो, सी एट अ मँगो आणि इट एट अ मँगो. तर ह्यामध्ये पुरुषवाचक करता असेल तर ही वापरायचं आहे, स्त्रीवाचक करता असेल तर सी वापरायचं आहे आणि नपुंसकलिंग एक तृतीय पुरुषी करता असेल तर इट वापरायचं आहे. आणि ह्या 3 वाक्य एकत्र करून म्हणजे शॉर्टमध्ये दिलेले आहेत. तर तिने, त्याने आणि ते एक आंबा खाल्ला. दे एट अ मँगो ही सी इट याचं अनेक वचन आहे दे. तर दे एट अ मँगो त्यांनी एक आंबा खाल्ला. तर अशा प्रकारे हे सेंटेन्स बनतील. तर आपण अशा प्रकारे अनेक वाक्य तयार होतात. तुम्हीसुद्धा सरावासाठी एक क्रियापद देतो तुम्हाला, वेट, आणि त्याचं भूतकाळी रूप आहे ईडी लागल्यानंतर वेट. हे क्रियापद वापर करून तुम्ही वाक्य तयार करा. अशी जी वाक्य तयार केलेली आहेत त्याप्रमाणे सेंटेन्स तयार करा. त्यानंतर आणखी काही उदाहरणं बघूया आपण. एक्झाम्पल, आय रोट अ लेटर. त्यानंतर दुसरं आहे सी वेंट टू कॉलेज. तर ही आपली सिंपल पास्ट टेन्सची काही उदाहरणं आहेत. आता सिंपल पास्ट टेन्स याचा उपयोग कुठे केला जातो साधारणपणे? भूतकाळातील सवयी दाखवण्यासाठी. उदाहरण एक्झाम्पल बघूया आपण. एक, ही नेवर ड्रंक ऑर स्मोक. दुसरा आहे वेन आय वॉज इन मद्रास आय वेंट फॉर अ स्विम एव्हरी संडे. ही ऑलवेज प्रे बिफोर गोईंग टू बेड. आणखी एक उपयोग बघूया आपण. निश्चित वेळ आणि स्थिती दाखवण्यासाठी. एक, माय ब्रदर लेफ्ट फॉर चेन्नई एस्टरडे. दुसरा आहे मिस्टर मते वर्क इन अ बँक टिल द एज ऑफ 35. तिसरा आहे आय ब्रॉड दिस ॲपल इन काश्मीर. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. बस सुटली, सूर्य उगवला, घंटा वाजली किंवा मी त्याला मदत केली, मी त्याला एक झापड मारली. असं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही साध्या भूतकाळाची वाक्ये बोलत असता. या वाक्यामध्ये तुम्ही काय केलं किंवा काय झालं ते सांगितलेलं आहे. आता साध्या भूतकाळामधील मराठी वाक्य इंग्रजीमध्ये कशी रूपांतर करायची ह्याबद्दल काही उदाहरणं एक्झाम्पल बघूया आपण. एक, तो आला, ही केम. 2, तो गेला, ही वेंट. 3, तो विसरला, ही फॉरगॉट. 4, तो म्हणाला, ही सेड. 5, तो हसला, ही लाफ. 6, सूर्य उगवला, द सन रोज. 7, सूर्य मावळला, द सन सेट.
8 घंटा वाजली. द बेल रँग. 9 क्लास सुरू झाला. द क्लास स्टार्ट. क्लास संपला. द क्लास फिनिश. 11 त्याने पत्र फाडून टाकलं. आता फाडून टाकणे म्हणजे टिअर ऑफ. ही टोर ऑफ द लेटर. मी त्याचा पत्ता लिहून घेतला. आता लिहून घेणे म्हणजे राईट डाऊन. आय रोट डाऊन हिज ॲड्रेस. तो रागात आला. रागात येणे म्हणजे गेट अँग्री. ही गॉट अँग्री. तो रागाने ओरडला. ही शाउटेड अँगरली. आज मी सकाळी 3:30 वाजता उठलो. आय गॉट ऑफ ॲट 3:30 टुडे. 16 हे त्याचं मागच्या आठवड्यात लग्न झालं. लग्न होणे गेट मॅरिड. दे गॉट मॅरिड लास्ट वीक. 17 हे मला त्याने विचारलं. ही आस्क मी. 18 त्याने मला विचारलं. ही आस्क मी. 19 तिने जुळ्यांना जन्म दिला. सी गेव बर्थ टू ट्विन्स. 20 मी हे अनुभवातून शिकलो. आय लर्न दिस थ्रो एक्सपिरियन्स. 21 त्याचे डोळे अश्रूंनी भरले. हिज आईज फिल विथ टिअर्स. 22 डॉक्टरने रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी केली. द डॉक्टर एक्झामाइन द पेशंट केअरफुली. 23 परमेश्वराने आम्हाला वाचवलं. गॉड सेव अस. 24 मी मेणबत्ती विझवली. विझवणे म्हणजे ब्लो आऊट. आय ब्लेव आऊट द कॅन्डल. 25 मला ही नोकरी योगायोगाने मिळाली. आय गॉट दिस जॉब बाय चान्स. 26 तो शर्यतीत पहिला आला. ही केम फर्स्ट इन द रेस. परमेश्वराने हे जग निर्माण केलं. गॉड क्रिएट दिस वर्ल्ड. 28 मी हे पुस्तक मुंबईत विकत घेतलं. आय ब्रॉट दिस बुक इन मुंबई. 29 त्याने मला एक 10ची कडक नोट दिली. ही गेव मी अ क्रिप्स 10 रुपीज नोट. 30 त्याने 10 वर्षापूर्वी नागपूर सोडलं. ही लेफ्ट नागपूर 10 इयर ॲगो. 31 भूकंपाने पूर्ण गाव उद्ध्वस्त केलं. द अर्थक्विक डिस्ट्रॉय द होल टाउन. तो तुला भेटायला खूप उत्सुक दिसला. ही साऊंडेड व्हेरी इगर टू मीट यू. 33 त्याने नाही म्हटलं. ही सेड नो. 34 मी हो म्हटलं. आय सेड एस. 35 तो चिखलात तोंडावर पडला. ही फेल ऑन हिज फेस इन द मड. 36 मीटिंग 2 तास चालली. द मीटिंग लास्ट 2 hours. 37 तो मला खोटं बोलला. ही लाय टू मी. 38 तो शांत राहिला. ही रिमेन सायलेंट किंवा ही केप्ट क्वाईट. 39 त्याने मला ढकललं. ही पुश मी ओवर. 40 त्याने चहात चुकून मीठ टाकलं. ही पुट सॉल्ट इन द टी बाय मिस्टेक. 44 त्याची कार चिखलात अडकली. देअर कार स्टक इन द मड. 42 वार्ताहर त्याच्या भोवती जमले. रिपोर्टर्स गॅदर्ड अराउंड हिम. 43 मी काल रेडिओवर त्याचं भाषण ऐकलं. आय हर्ड हिज स्पीच ऑन रेडिओ एस्टरडे. 44 त्याने
वेळेचा चांगला उपयोग केला. ही मेड गुड यूज ऑफ टाईम. 45 मी खूप गाढ झोपलो. आय स्लेप व्हेरी साऊंडली. 46 मी काल त्याच्याशी याबद्दल बोललो. आय स्पोक टू हिम अबाउट दिस एस्टरडे. पास्ट टेन्सचा दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स, अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळात क्रिया ही भूतकाळात चालू असणारी क्रिया असते. सूत्र आहे कर्ता अधिक वॉज किंवा वेअर अधिक मूळ क्रियापदास ING प्रत्यय अधिक कर्म. यासाठी एक तक्ता बघूया. एकवचन, अनेकवचन, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. एकवचनामध्ये आय यापुढे हेल्पिंग वर्ब जे वॉज वेअर आहे, तर एकवचन असेल तर आय पुढे वॉज येतं. त्याचं अनेकवचन वी त्यापुढं वेअर येतं. द्वितीय पुरुष यू आणि त्याचं अनेकवचन यू दोघांपुढं वेअर येतं. आणि तृतीय पुरुष ही सी इट. आता ही जो आहे तो पुरुषवाचक कर्ता आहे, सी ही स्त्रीवाचक कर्ता आहे आणि इट हे नपुंसकलिंग एकवचनी, म्हणजे ही सी इट हे एकवचनी तृतीय पुरुष कर्ते आहे, त्यापुढं वॉज येतं. आणि ह्या सगळ्यांचं अनेकवचन दे त्यापुढं वेअर येतं. तर ह्या पद्धतीने आपण वॉज आणि वेअर हे कशापुढे कसं येतं, तर एकवचनी पुढे वॉज आणि अनेकवचनी पुढे वेअर असं थोडक्यात लक्षात ठेवलं तरी चालतंय. सेंटेन्स बनवूया. आय वॉज इटिंग अ मँगो. मी एक आंबा खात होतो. वी वेअर इटिंग अ मँगो. आम्ही एक आंबा खात होतो. यू वेअर इटिंग अ मँगो. आता यू एकवचन आणि अनेकवचनमध्ये यूच येतं, तर तू किंवा तुम्ही एक आंबा खात होतो. ही सी इट वॉज इटिंग अ मँगो. तो ती ते एक आंबा खात होते. दे वेअर इटिंग अ मँगो. ते एक आंबा खात होते. तर अशा प्रकारे आपण सेंटेन्स बनवू शकतो. एक्झाम्पल बघूया आपण. आय वॉज रायटिंग अ लेटर. दुसरा आहे दे वेअर सिंगिंग अ सॉन्ग. तर ह्या पद्धतीने इथे वाक्य आपण बनवू शकतो. उपयोग बघूया. भूतकाळात निश्चित वेळेपर्यंत सुरू होती अशी कृती दाखवण्यासाठी. त्यासाठी एक्झाम्पल बघूया आपण. एक, ॲट 9 आय वॉज गेटिंग रेडी फॉर स्कूल. 2, वेन द बेल रँग, अ नंबर ऑफ बॉईज वेअर रायटिंग देअर आन्सर्स. तिसरा आहे इन द मॉर्निंग आय वॉज लिसनिंग टू द न्यूज इन हिंदी. भूतकाळात निश्चित किती वेळ कृती सुरू होती याकडे लक्ष वेधण्यासाठी. एक, आवर गार्डनर वॉज डिगिंग इन द गार्डन ऑल मॉर्निंग. 2, व्हॉट वेअर यू डुईंग बिटवीन 4 and 6 PM yesterday evening. 3, वनिता वॉज वॉचिंग TV ऑल आफ्टरनून yesterday. पुढे आहे भूतकाळात एखादी क्रिया पुन्हा पुन्हा होत असेल तर ती पुनरावृत्ती दाखवण्यासाठी. एक आहे इलेक्ट्रिसिटी वॉज कंटिन्युअली फेलिंग लास्ट मंथ. 2, ड्युरिंग द होल मंथ द मेस मेंबर्स वेअर कॉन्स्टंटली कंप्लेटिंग अबाउट द फूड. 3, ड्युरिंग हर एक्झामिनेशन सी वॉज ऑलवेज पेरिंग टू गॉड. विद्यार्थी मित्रांनो, कंटिन्युअस पास्ट टेन्स अपूर्ण भूतकाळ याचं सूत्र आपण पाहिलं होतं. कर्ता अधिक वॉज किंवा वेअर अधिक मूळ क्रियापदास ING प्रत्यय अधिक कर्म. तर ह्या सूत्रानुसार आपण मराठीमधील वाक्य इंग्रजीमध्ये कशी रूपांतर होतात त्यासाठी काही एक्झाम्पल बघूया आपण. एक, मी जात होतो. आय वॉज गोईंग.
2 आम्ही जात होतो. वी वेअर गोईंग. 3 मी लिहित होतो. आय वॉज रायटिंग. 4 आम्ही लिहित होतो. वी वेअर रायटिंग. 5 मी विचार करत होतो. आय वॉज थिंकिंग. 6 आम्ही विचार करत होतो. वी वेअर थिंकिंग. 7 मी म्हणत होतो. आय वॉज सेईंग. 8 आम्ही म्हणत होतो. वी वेअर सेईंग. 9 तो येत होता. ही वॉज कमिंग. 10 ते येत होते. दे वेअर कमिंग. 11 तो मला सांगत होते. ही वॉज टेलिंग मी. 12 ते मला सांगत होते. दे वेअर टेलिंग मी. 13 तो माझ्याकडे पाहत होता. ही वॉज लुकिंग ॲट मी. 14 ते माझ्याकडे पाहत होते. दे वेअर लुकिंग ॲट मी. 15 हे तो तुझी तारीफ करत होता. ही वॉज प्रेझिंग यू. 16 ते तुझी तारीफ करत होते. दे वेअर प्रेझिंग यू. 17 हे तो शेंगा फोडत होता. ही वॉज क्रॅकिंग नट्स. 18 लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. वेव्हज वेअर क्रॅशिंग ऑन द शोअर. 19 लोक विहिरीतून पाणी काढत होते. पीपल वेअर ड्रॉईंग वॉटर फ्रॉम अ वेल. 20 टी व्ही कालपर्यंत बरोबर चालत होता. द टी व्ही वॉज फंक्शनिंग किंवा द टी व्ही वॉज वर्किंग नॉर्मली अंटील एस्टरडे. 21 त्याला कसं तरीच वाटत होतं. ही वॉज फीलिंग स्ट्रेंज किंवा इथे फनी, म्हणजे 2 वाक्य बनवू शकतात. ही वॉज फीलिंग फनी किंवा ही वॉज फीलिंग स्ट्रेंज. 22 वारा वाहत होता. द विंड वॉज ब्लोविंग. 23 हलका वारा वाहत होता. अ लाईट विंड वॉज ब्लोविंग. 24 नदी वाहत होती. अ रिवर वॉज फ्लोविंग. 25 म्हशी चिखलात लोळत होत्या. बफेलोज वेअर वेवलिंग इन द मड. 26 म्हैस चिखलात लोळत होती. अ बफेलो वॉज वेवलिंग इन द मड. 27 मी रांगेत माझ्या पाळीची वाट पाहत होतो. आय वॉज वेटिंग फॉर माय टर्न इन द क्यू. 28 त्याला खूप घाम येत होता. ही वॉज स्वेरिंग प्रोफेशनली. 29 आहे मी काल या वेळेस हे पुस्तक वाचत होतो. आय वॉज रीडिंग दिस बुक दिस टाईम एस्टरडे. 30 तो उभा होता. ही वॉज स्टँडिंग. 31 मी रांगेत उभा होतो. आय वॉज स्टँडिंग इन अ क्यू. 32 तो बसलेला होता. ही वॉज सिटिंग. 33 ती स्वयंपाकघरात बसलेली होती. सी वॉज सिटिंग इन द किचन. 34 त्याने नवा ड्रेस घातलेला होता. ही वॉज वेअरिंग अ न्यू ड्रेस. पास्ट टेन्सचा तिसरा काळ आहे परफेक्ट पास्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळातील क्रिया ही पूर्णपणे संपलेली असते. सूत्र आहे कर्ता अधिक हॅड अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म. एक्झाम्पल, उदाहरण बघूया आपण. आय हॅड इटन अ मँगो. मी आंबा खाल्लेला होता. वी हॅड इटन अ मँगो. आम्ही आंबा खाल्लेला होता. यू हॅड इटन अ मँगो. तू किंवा तुम्ही आंबा खाल्लेला होता. ही सी इट हॅड इटन अ मँगो. आता ह्यामध्ये 3 वाक्य आहेत. ही हॅड इटन अ मँगो, सी हॅड इटन अ मँगो आणि इट हॅड इटन अ मँगो. त्याने, तिने, ते आंबा खाल्लेला होता.
आणि ह्या सगळ्यांच्या ही सी इटचं अनेकवचन दे हॅड इटन अ मँगो, त्यांनी आंबा खाल्लेला होता. आणखी काही उदाहरणं बघूया. एक्झाम्पल, सी हॅड डन हर होमवर्क, आय हॅड हर्ड अ बॅड न्यूज. आता ह्या काळाचा उपयोग बघूया आपण. भूतकाळातील दोन क्रिया दाखवण्यासाठी दोन्हींपैकी एक कृती आधी झालेली हवी आणि दुसरी कृती पहिल्या कृतीशी संबंधित असावी. व्हेन आय लेफ्ट द हाऊस, स्वल्पविराम, आय हॅड लॉक ऑल द रूम्स. यामध्ये आधीची कृती मी सर्व दरवाजे बंद केले आणि नंतरची कृती मी घराच्या बाहेर पडलो. दुसरं आहे व्हेन वी रीच द थिएटर, द प्ले हॅड ऑलरेडी बिगॅन. यामध्ये आधीची कृती चित्रपट सुरू झाला होता आणि नंतरची कृती आम्ही चित्रपटगृहात प्रवेश केला. तिसरं आहे व्हेन वी गॉट टू द स्टेशन, द ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट. यामध्ये आधीची कृती रेल्वे गाडी निघून गेली आणि नंतरची कृती आम्ही स्टेशनला पोचलो. भूतकाळातील अपूर्ण राहिलेली इच्छा व्यक्त करण्यासाठी सुद्धा ह्या काळाचा वापर केला जातो. उदाहरण बघूया. आय विश आय हॅड वर्क हार्ड. दुसरा आहे आय विश आय हॅड टेकन हिज ॲडवाईज. 3 आहे आय विश आय हॅडंट वेस्ट ऑल माय मनी. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. हरी माझ्याकडे दुपारी 2 वाजता आला. मी त्याला येण्यासाठी सकाळी 10 वाजता फोन केला होता. समजा हे वाक्य तुम्ही संध्याकाळी 6 वाजता बोलत असाल तर दुपारचे 2 ही भूतकाळातील वेळ झाली आणि फोन करण्याची क्रिया या भूतकाळातील वेळेच्या म्हणजे दुपारी 2च्या आधीच पूर्ण झाली होती. आणि असा अर्थ व्यक्त करण्यासाठी म्हणजे एखादी क्रिया भूतकाळातील एखाद्या ठराविक वेळेच्या आधी अगर त्या वेळेपर्यंत पूर्ण झाली होती असे दर्शवण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरतात. आता मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये कशी रूपांतर होतात हे उदाहरणावरून एक्झाम्पलवरून बघूया आपण. मी त्याला सकाळी 10 वाजता फोन केला होता. आय हॅड फोन हिम ॲट 10 इन द मॉर्निंग. 2 तो आला होता. ही हॅड कम. 3 ते येथे आले होते. दे हॅड कम. 4 मी तेथे गेलो होतो. आय हॅड गॉन देअर. 5 मी त्याला सांगितलं होतं. आय हॅड टोल्ड हिम. 6 मी त्याला विचारलं होतं. आय हॅड आस्क हिम. 7 त्याने मला वचन दिलं होतं. ही हॅड गिवन मी अ प्रॉमिस. 8 आम्ही तेथे एकदा गेलो होतो. वी हॅड गॉन देअर वन्स. 9 आम्ही 8 जण तिथे गेलो होतो. 8 ऑफ अस हॅड गॉन देअर. 10 त्याने मला तिथे जाण्याचा सल्ला दिला होता. ही हॅड ॲडवाईज मी टू गो देअर. 11 आम्ही त्याची परवानगी घेतली होती. वी हॅड टेकन हिज परमिशन. 12 तो मला विसरला होता. ही हॅड फॉरगॉटन मी. 13 आम्ही त्यांना आमंत्रण दिलं होतं. वी हॅड इन्व्हाइट देम. पास्ट टेन्सचा चौथा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. पूर्ण अपूर्ण भूतकाळ. पूर्ण अपूर्ण भूतकाळातील क्रिया ही अर्धी पूर्ण व अर्धी अपूर्ण अशी असते.
या काळाचं सूत्र आहे करता अधिक हॅड बीन अधिक मूळ क्रियापदास ING प्रत्यय अधिक कर्म. याची सेंटेन्स असे बनतील. आय हॅड बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो होतो. वी हॅड बीन इटिंग अ मँगो. आम्ही आंबा खात आलेलो होतो. यू हॅड बीन इटिंग अ मँगो. आता यू जे आहे एकवचनचं अनेकवचन यूच होतं, तर तू किंवा तुम्ही आंबा खात आलेला होता. त्यानंतर ही सी इट पुरुषवाचक एकवचनी तृतीय पुरुषी करता ही आहे, स्त्रीवाचक सी आहे आणि नपुंसकलिंग इट आहे. तर ही सी इट हॅड बीन इटिंग अ मँगो. ह्यामध्ये 3 वाक्य आहेत. ती वेगळी करायची असेल तर तुम्ही असे लिहू शकता. ही हॅड बीन इटिंग अ मँगो, सी हॅड बीन इटिंग अ मँगो आणि इट हॅड बीन इटिंग अ मँगो. म्हणजेच तो ती ते आंबा खात आलेला होता. दे हॅड बीन इटिंग अ मँगो. ते आंबा खात आलेले होते. आणखी काही उदाहरण बघूया. एक्झाम्पल आहे ही हॅड बीन स्पीकिंग फॉर हाफ ॲन अवर वेन द माइक्स फेल. दुसरा आहे वी हॅड बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर 5 years वेन आय गॉट अ ट्रान्सफर. उपयोग आहेत. भूतकाळात ठराविक वेळ कृती सुरू होती आणि भूतकाळात ती कृती पूर्ण झाली अशी स्थिती दाखवण्यासाठी. उदाहरणं बघूया. एक, सुनील दत्त हॅड बीन ॲक्टिंग इन फिल्म्स वेन ही डिसाईड टू जॉईन पॉलिटिक्स. 2 आहे ही हॅड बीन रिंगिंग द बेल फॉर 5 minutes, बट नो वन ओपन द डोर. आणि 3 आहे आय हॅड बीन स्टडिंग इन अ विलेज स्कूल अंटिल माय 10th. पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स पूर्ण चालू भूतकाळ. एखादी क्रिया भूतकाळातील ठराविक वेळेच्या खूप आधी सुरू होऊन त्या वेळेवर ही सुरूच होती किंवा त्या वेळेपर्यंत सुरू होती असे दर्शवण्यासाठी पूर्ण चालू भूतकाळ वापरतात. एक्झाम्पल बघूया मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतर करण्याचे. एक, तो तिथे 10 वर्षापासून राहत आलेला होता. ही हॅड बीन लिव्हिंग देअर फॉर 10 years. 2 आहे मी संध्याकाळी मोकळा होतो पण मी दिवसभर काम करत होतो. आय वॉज फ्री इन द इव्हिनिंग बट आय हॅड बीन वर्किंग द होल डे. 3 आहे बर्फ दिवसभर एकसारखा पडत आलेला होता. द स्नो हॅड बीन फॉलिंग कंटिन्युअसली ऑल डे. 4 आहे खूप काळापासून मला असलं पुस्तक हवं होतं. आय हॅड बीन वेटिंग सच अ बुक फॉर अ लाँग टाईम. विद्यार्थी मित्रांनो, 10चा पुढचा भाग इंग्रजी भाषा कौशल्य भाग 9 मध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, झेंडे अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.